कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अवनीच्या हातचा चहा म्हणजे बाबा मला जरा बोलायचं होतं. एक मिनिट, आधी चहा घेता का प्लीज? नाही नको, मी आधी बाबांशी बोलतो. अरे मग बोल ना. मला एक कळत नाही, हल्ली मुलांना ना बापाशी बोलायला परवानगी काय घ्यावी लागते? हा बोल. मला हेच सांगायचं होतं की सगळ्या फॉर्मॅलिटीज आणि प्रोसिजर पूर्ण झाली आहे. मी आता जॉईंट CEO झालोय. वा. मला माहिती आहे की यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला नाहीये, पण बाबा आपल्या कंपनीच्या भविष्यासाठी हे करणं गरजेचं वाटलं मला. अरे असं का म्हणतोस? हा मागच्या वेळेला तुला जबाबदारी दिली होती आणि तू ती घेतली असतीस तरी आम्हाला आनंदच झाला असता. हा हो बाबा, पण मी आत्ता जबाबदारी घेतली आहे आणि त्यासाठी मला तुम्हा दोघांचे आशीर्वाद हवेत. आमचे आशीर्वाद तुमच्या तिघांच्या पाठीशी सदैव असतात. यशस्वी हो. हा तिघही भाऊ अगदी मनापासून एकत्र काम करा. हा कसं आहे, तुम्ही सख्खे भाऊ आहात. तुमचा स्वतः इतकाच एकमेकांवरही विश्वास हवा. बाहेरच्या माणसांची काही खात्री देता येत नाही. हे कोण कुठल्या उद्देशाने सल्ले देत असेल सांगता येत नाही ना. आणि हे बघ, झालं गेलं विसरून जा. हो बाबा. तू मोठा आहेस तेव्हा लहान भावाला सांभाळून घेतलंच पाहिजे, नाही का? हो. गुड. मस्त. आता दोघे मिळून कामाला लागा. हा येस. आता तर चहा घ्याच, तोंड गोड करण्यासाठी. घ्या. बरं दे. बसा. अरे तनया, अगं काय अखिल काम करत असेल ना आतमध्ये, जरा त्याला काही चहाचं बघ. चहा नेऊन दे. हाय, मी जरा बाहेर चालली आहे. अवनी वहिनी देईल ना चहा? तिला काय झालं तोड पाडायला? ती बाहेर कुठे गेली ती? आई मैत्रिणीकडे गेली असेल. आज दिवसभर काम करून खूप दमली येते. जाऊ देत, तिलाही बरं वाटेल गेल्यावर. हो ना आई, जाऊ द्या तिला. वसू आणि मी स्वयंपाकाचं बघतो. वसुंधरा, आज गोडाचा स्वयंपाक करू. मला खूप आनंद झालाय. म्हणजे मागे जे झालं ना त्याबद्दल नाही म्हणत आहे, पण इतक्या वर्षात यांना जे स्थान मिळायला हवं होतं ना ते आज यांना मिळालंय म्हणून. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।